रामकृष्ण हरी. परमपवित्र देगलूरकर घराण्याची भगवत भक्तीची थोर परंपरा ही जवळपास 300 वर्ष पूर्ण करत आहे. मूळ पुरुष श्री गुंडा महाराज यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आपल्यासमोर परमपूज्य सद्गुरू धुंडा महाराज, परमपूज्य भानुदास महाराज आणि आता परमपूज्य सद्गुरू चैतन्य महाराज अशी पुढे चालतच आहे आणि वृद्धिंगत होत आहे. शेवगावमध्ये, नगर जिल्ह्यातील शेवगाव हे गाव, तिथे आमचे वडील वैकुंठवासी विष्णुपंत देहाडराय दादा धनगर गल्लीतून किराणा दुकान चालवत असताना मारवाड गल्लीतून मार्गक्रमण होत असे आणि तिथे बिहारीलालजी धूत यांनी त्यांना हेरलं आणि शिष्य म्हणून स्वीकारलं. रोज रात्री बिहारीशेठ काकांच्या घरी तीनही भाऊ ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी 1 तास जात असत आणि बिहारीशेठ काकांच्या माध्यमातूनच परमपूजनीय धुंडा महाराज घराण्याशी संपर्क आला आणि नंतर आमच्या घरातील सगळ्यांनीच देगलूरकर घराण्यातील सगळ्या पिढ्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्याचा आम्हाला लाभ झाला. आळंदी ते पंढरपूर पायीवारी आमच्या आईंबरोबर वडिलांनी केली. परिवारातील अनेक सदस्यांना घेऊन ती केली. 20 वर्ष जवळपास पायीवारी केली. चातुर्मासातही अनेक वर्ष पंढरपुरात राहून देगलूरकर घराण्याच्या भगवत भक्तीचा प्रसाद ग्रहण केला. महाराजांच्या सहवासात राहिल्यामुळं ज्ञानेश्वरी श्रवण, चिंतन, मनन व माऊलीवरील अपार भक्ती यामुळं सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहिले. संघ, वारकरी संप्रदाय, शिवजयंती उत्सव यामध्ये तर दादा अग्रेसर राहिलेच. तसेच छत्रीचा महादेव शेवगाव येथे महाशिवरात्री उत्सव आणि यात्रा त्यांनी सुरू केली, जी आज मोठ्या प्रमाणात भरत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनाच्या वेळी शेकडो कारसेवकांना घेऊन प्रत्येक वेळी सक्रिय सहभाग दाखवला. भाजप असो, जनसंघ असो, विश्व हिंदू परिषद, कोणत्याही संघटनांचे कार्यक्रम दादा कायमच अग्रेसर असायचे. 1975 साली जेव्हा भारतात आणीबाणी लागू झाली तेव्हा नाशिक येथील कारागृहात दादा स्थानबद्ध होते. तसेच शेवगाव येथे विश्व हिंदू परिषदेचे श्री धुंडा महाराज विद्यार्थी वसतिगृह उभारण्यामध्ये दादांचा सक्रिय सहभाग होता. सद्गुरू धुंडा महाराज यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या वेळी आमचे आजोबा हे पंढरपूर येथेच वैकुंठवासी झाले. त्यामुळे धुंडा महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळीच आमच्या आजोबांची पुण्यतिथी करण्याचा योगही दादांना पंढरपूर येथे येऊ लागला. परमपूज्य सद्गुरू चैतन्य महाराज यांच्या या प्रवचनमालेची सुरुवात मागच्या वर्षी मुंबईमध्ये इथे सुरू झाली. त्यावेळी आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई विष्णुपंत देहाडराय यांनी ते सोहळ्याचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं होतं. 3.5 महिन्यापूर्वी त्या वृद्धापकाळामुळे वैकुंठवासी झाल्या. त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सुरू झालेला असंच पुढे चालत राहो, वृद्धिंगत होत राहो ही सद्गुरू चरणी, पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि प्रास्ताविक पूर्ण करतो. रामकृष्ण. आज एका वेगळ्या विषयाला, त्याच्या चिंतनाला सुरुवात होते. 18व्या अध्यायामध्ये सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच या श्लोकावर श्री ज्ञानोबारायांनी जी टीका केली त्यामध्ये समारोप करताना अर्थात 18व्या अध्यायाच्या समारोपामध्येच त्या समारोपाचा प्रारंभही ज्ञानोबारायांनी याच श्लोकावरच्या टीकेतून केला आणि त्यामध्ये ज्ञानोबारायांनी या ओवीचा उल्लेख केला आहे. जे देहवाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी ते विश्वरूपा करावा अध्याव संपेज वाघवा तव कर्मे ईशो भजावा हे जे बोलिले. वाट्याला आलेलं, प्रारब्धानुसार आलेलं जे कर्म आहे
ते करीत असताना तेच कर्म भगवंताच्या उपासनेकडे भक्तीकडे कसं आम्हाला उद्युक्त करतं आणि केलेली ती कर्मोपासनाच भगवत भक्ती कशी ठरते, किंबहुना ती तशी ठरली पाहिजे, एवढं शुद्ध कर्म शुद्ध भावनेनं झालं पाहिजे, अशी भावना ज्ञानोबारायांनी जी व्यक्त केली, तो जो संपूर्ण देवताकांडाचा विषय आहे त्या संबंधानं चिंतन महाराज मांडणार आहेत. कर्मे ईशो भजावा यावरचं व्याख्यान आजपासून पुढे 3 दिवस आहेत. रोज बरोबर 6:30 वाजता सुरुवात होईल. आज उपचार होता म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या. उद्या प्रास्ताविक नाही, केवळ प्रतिमापूजन ग्रंथपूजन एवढंच असेल आणि अभंग गायनसुद्धा त्याच्या अगोदर होईल. त्यामुळे बरोबर 6:30 वाजता महाराजांच्या जवळ माईक असेल. महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या चिंतनाला प्रारंभ करावा. धन्यवाद. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गुंडा महाराज, सद्गुरु हरी महाराज, सद्गुरु धुंडा महाराज, सद्गुरु भानुदास महाराज की जय. ते विश्वरूपा करावा अध्यावो संपे जव आघवा, तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले. वैकुंठवासी विष्णुपंत देहाड्राय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या वार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. श्री सद्गुरु सेवा समिती मुंबई आणि युवा सेतू या दोघांच्याही माध्यमातून आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कर्मे ईशू भजावा या विषयाच्या संबंधानं आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कर्मानं भगवंताचं पूजन करणं म्हणजे काय या संबंधातला थोडासा विचार करण्याचा प्रयत्न संत वाङ्मयाच्या आधारानं मी करणार आहे. त्याकरता सर्वप्रथम वैकुंठवासी विष्णुपंत देहाड्राय आणि त्यांचा संपूर्ण परिवार, करपे परिवार, देहाड्राय परिवार या सर्वच परिवारांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळं आपल्या सारख्या महानुभावांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्व श्रोतृ समुदायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या विचाराला मी प्रारंभ करतो. 18व्या अध्यायाच्या शेवटी सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः या श्लोकावरती भाष्य करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण गीतेच्या 18ही अध्यायांमध्ये कोणकोणत्या विषयाच्या संबंधानं विवेचन झालं त्याची एक संगती आपल्याला लावून दिलेली आहे. अशा पद्धतीचा विचार 2 वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केला. कारण भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये काही विशेष विचार हा व्यक्त झालेला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनीच भगवद्गीतेची संगती लावत असताना त्याला जन्यजनक भावानं ही संगती लावून दिलेली आहे. एवं जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. जन्य म्हणजे जन्माला आलेलं आणि जनक म्हणजे जन्माला घालणारा. पहिला अध्याय हा दुसऱ्या अध्यायाचा जनक असतो आहे आणि दुसरा अध्याय अर्थातच पहिल्या अध्यायाचा जन्य आहे.
दुसरा तिसऱ्या अध्यायाचा जनक आहे, तिसरा जन्य आहे. तिसरा अध्याय चौथ्या अध्यायाचा जनक आहे, चौथा जन्य आहे. असं करत करत 17वा अध्याय हा 18व्या अध्यायाचा जनक आहे आणि 18वा अध्याय हा जन्य आहे. एका अध्यायातून दुसरा अध्याय एका अध्यायातून जन्माला येतो आणि हे एका अध्यायातून दुसरा अध्याय जन्माला येणं हे नेमकं कोणत्या विचाराच्या अनुषंगानं आहे याची संगती आपल्याला कळावी. कारण पहिल्या अध्यायामध्ये विचारानं हतप्रभ झालेला अर्जुन आपल्या हातातलं धनुष्यबाण खाली ठेवतो आहे आणि आपल्याला युद्ध करायचं नाही आहे. आपल्या नातेवाईकांना मारून आपल्याला कोणतंही राज्य मिळवायचं नाही आहे. जरी कर्म आपलं युद्धाचं असलं तरी अंतःकरणामध्ये भावना नावाचा एक विचार असतो. या भावनेच्या पोटी आपण प्रत्येक गोष्ट जरी किती प्रिय अप्रिय वाटत असली तरी त्याचा निवाडा बऱ्याच वेळेला मनुष्य भावनेच्या बलावर करत असतो. आणि अर्जुनाच्या भूमिका आपण जर पहिल्या अध्यायातल्या बघितल्या, आतला लाईट चालू ठेवला तर बरं होईल. आतला हाऊस चालू ठेवा. मला प्रतिसाद मिळाल्याशिवाय बोलता येत नाही. माझी अडचण अशी आहे, मला चेहऱ्यावर दिसलं पाहिजे की मी काही बोलतोय. अंधारात बघून बोलायची सवय नाही. त्यामुळे असू देत, काही नाही, मला श्रोते समोर हवेच आहेत. तर अर्जुनाने घेतलेल्या भूमिका या भावबलावरच्या आहेत. मनुष्य दोन भूमिका आपल्या जीवनामध्ये स्वीकारत असतो. दोन बलांचा विचार निर्णयाच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येतो. एक भावनेचं बल असतं आणि दुसरं विचाराचं बल असतं. विचाराचं बल आणि भावनेचं बल याच्यामध्ये शक्यतो विरोध येऊ नये याच्याकरता माणसांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हा विरोध यायचा नसेल, विचाराचं बल आणि भावनेचं बल यामध्ये जर विरोध यायचा नसेल तर याच्याकरता एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आपल्याला स्वीकारावी लागते. तिचं नाव आहे विवेक. या विवेकाची दृढता, या विवेकाची प्रगल्भता म्हणू आपण थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये, किंवा आपण नेहमी वापरतो तो शब्द वापरायचा झाला सत्सद विवेक, स्वतःचा विवेक करणारी ही बुद्धी, हा विवेक जर आपल्या ठिकाणी असेल तर विचार आणि भावना या दोन्हीचे कल्लोळ उठले तरी या दोघांमध्ये भांडण लागत नाही. काही वेळेला विचाराची प्रबलता महत्वाची असतेच, पण काही वेळेला भावप्रबलता ही महत्वाची ठरते. पण कोणत्या वेळेला कोणत्या प्राबल्याने आपण कृती केली पाहिजे याचा विवेक माणसाजवळ असणं फार महत्वाचं असतं. हा विवेक जर नसेल तर भावबलावर घेतलेल्या निर्णयाच्या नंतर पश्चातापाची पाळी येते. क्वचित प्रसंगी विचाराच्या बलानं घेतलेल्या निर्णयावरही बऱ्याच वेळेला पश्चाताप करण्याचा प्रसंग माणसाच्या जीवनामध्ये येतो. या दोन्ही गोष्टी आहेत. अर्जुनाची पहिल्या अध्यायातली भूमिका ही भावप्रबलतेची आहे, जिथे भगवंताला अर्जुनाच्या विचार प्रबलतेची अपेक्षा आहे. अर्जुनाने भगवंताला सांगितलं, मला युद्ध नाही करायचंय, माझं धनुष्यबाण मी खाली ठेवलंय. अर्जुन रथातनं खाली उतरलाय. दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत अर्जुनाच्या या भूमिका गीतेने फार स्पष्टपणाने मांडलेल्या आहेत. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उमटलेले भावकल्लोळ, त्या आधारावर अर्जुनाने स्वीकारलेल्या भूमिका आणि अर्जुनाची निर्णयाची निश्चिती, या सगळ्याच गोष्टी गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत अत्यंत सुस्पष्ट रीतीने गीतेने मांडल्या. मला युद्ध का करायचं नाहीये याची जी काही तार्किक कारण अर्जुन देतो आहे, त्या कारणांचा परामर्श घेताना, त्या कारणांची मीमांसा करत असताना कोणत्याही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ती भूमिका अत्यंत योग्य आहे. कारण ती भावनेच्या आधारावर घेतली गेलेली भूमिका आहे आणि आम्ही भावनाप्रिय आहोत, आम्ही भावनिक आहोत.
या कारणामुळे आम्हाला ती अर्जुनाची भूमिका प्रिय वाटते, योग्यही वाटते. बरोबर आहे अर्जुनाचं. आपल्याच नातेवाईकांना मारून आपण काय म्हणून राज्य मिळवावं? हिंसा करून राज्य मिळवणं चांगलं आहे का? हिंसेचं पातक लागतं. हिंसा केली की त्याचं पाप लागतं. ज्याच्याजवळ पापाचं प्राबल्य झालंय त्याच्याजवळ परमात्मा राहत नाही. मग परमात्मा जर आपल्या अनायासे जवळ आलेला आहे तर आपण पाप करून त्या परमात्म्याला दूर का लोटावं? अशा पद्धतीच्या भूमिका ज्या अर्जुनाने मांडल्या, ज्यांनी आपल्याला जगवलं, ज्यांनी आपल्याला विद्या दिली, ज्यांना आपण आपलं गुरुत्व दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला पार्थ द्रोणाचा केला, इथपर्यंत त्यांच्या संबंधानं आपल्या संबंधानं आपण बोलतो की द्रोणाचार्य होते म्हणून मी आज इतका प्रसिद्ध आहे, अर्जुन आहे, अन्यथा मला जर कोणी शिक्षण दिलं नसतं तर त्याचा उपयोग झाला नसता, वगैरे वगैरे अर्जुनाच्या भूमिका आहेत. आणि असे जे आपल्यावर उपकार करणारे लोक आहेत त्यांच्याच संबंधानं आपण शस्त्र चालवावं हे अर्जुनाच्या भावप्रबलतेला पटत नाही आहे. अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलाय. निर्णय घेता येत नाही आहे ही अर्जुनाची अडचण गीतेमध्ये कुठेच नाही आहे. दुर्दैवाने हे मानलं जातं की अर्जुनाला निर्णय घेता आला नाही की युद्ध करावं का न करावं. अर्जुनाची ही अडचण कधीच नाही आहे. अर्जुन जी भूमिका मांडतोय ती तर्कशुद्ध भूमिका आहे, तार्किक भूमिका आहे. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जर संपूर्ण गीता पाहिली असेल, अभ्यासली असेल तर 18व्या अध्यायाच्या त्या सीमेवर उभं राहून आपल्याला हेही म्हणता येतं की अर्जुनाची भूमिका नुसती तर्कशुद्ध नाही आहे, अर्जुनाची भूमिका तार्किक नाही आहे, अर्जुनाची भूमिका तर्कटी आहे. याच्यातला फरक जर आपल्या लक्षात येत असेल तर 18व्या अध्यायामध्ये आपण गेल्यानंतर हे म्हणू शकतो. म्हणून गीतेचा विचार करताना पहिल्या अध्यायापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीता तर्कनिष्ठ आहे आणि 11व्या श्लोकापासून ते गीता संपेपर्यंत गीता तत्वनिष्ठ आहे. तर्कप्रधान विचाराला दुसऱ्या तर्कानं उत्तर देणं हे त्या तर्काचं अंतिम उत्तर कधीही नसतं. कुठल्याही तर्कप्रधान विचाराचं उत्तर हे तत्वप्रधान विचारानं दिलं पाहिजे तरच त्या तर्काचं खरं समाधान होत असतं. हे गीतेने आम्हाला दाखवून दिलंय. मी गीतेच्या संबंधामध्ये फार बोलणार नाही आहे, पण तर्कानं जो विचार आपण मांडत असतो त्याला तर्कानं उत्तर देणं मी थोडंसं वेगळं मांडतो, वेगळ्या परिभाषेमध्ये मांडतो. माझी भाषा आपल्याला पारिभाषिक शब्दावली जर आपल्याला ज्ञात असेल तर मी काय म्हणतो आपल्याला पटकन कळेल. तर तार्किक विचाराला दुसऱ्या तर्कानं उत्तर देणं हे उत्तर नसतं, तो विकल्प असतो. तर्कानं जेव्हा तर्काला उत्तर दिलं जातं तेव्हा तो तर्क अंतिम नसतो. कारण तर्क ही जर कल्पना असेल, तर्क हा जर अनुमान असेल, हे जर अनुमान असेल तर कोणत्याही तार्किक विचाराला तर्कानं दिलेलं उत्तर हा विकल्प ठरतो, हा निश्चय ठरत नाही. निश्चय हा नेहमी तत्वाचा असतो, तर्काचा नसतो. एक भूमिका आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने. आणि म्हणून अर्जुनाच्या भूमिका ऐकल्यानंतर भगवान त्याला पहिल्यांदा काही बोलले नाहीत. ज्ञानोबराय तरी रागावून थोडंसं अर्जुनाला भगवंताच्या मुखातून म्हणाले, अरे कशाला हे धनुष्यबाण खाली ठेवतो, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी कवण कारुण्य तुझे, कशा करता ह्या वेडेपणा करतोयस अर्जुना, धनुष्यबाण घे आणि युद्ध करणं तुझं कर्तव्य, तू केलं पाहिजेस. अर्जुनाची ही भूमिका भगवंतानी ऐकली आणि मग भगवान दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून अर्जुनाला बोलले. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हे भगवान अर्जुनाला बोलले. तिथून सुरू झालं. आणि सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथपर्यंत भगवान अर्जुनाला बोलले. त्याच्यानंतर भगवंतांनी मग हे कुणाला ज्ञान द्यावं देऊ नये, अमुक आहे तमुक आहे, काही त्या संबंधातला समारोप केला. आपल्याला तिकडे जाण्याचं आता कारण नाही. पण अशोच्यानंदव शोचस्वम पासून ते मा शुचः, पंडित शोक करत नाहीत, इथून विचाराचा झालेला प्रारंभ तू शोक करू नकोस
इथपर्यंत येऊन थांबतोय. पंडित शोक करत नाहीत इथून सुरू झालंय आणि तू शोक करू नकोस म्हणजे तू पंडित हो, इथपर्यंत भगवान येऊन अर्जुनाला बोलले. हे सगळं बोलत असताना तू पंडित हो, तुझ्या ठिकाणी पांडित्य आलं. पंडित हा शब्द गीतेमध्ये अनेक वेळेला आलाय. त्याच्यावर भाष्य करताना शंकरानंदी टीकेमध्ये आणि आचार्यांच्या भाष्यामध्ये पंडानाम आत्मविषया बुद्धी सहा पंडिता असं त्याच्या संबंधामध्ये आलंय. जी आत्मस्वरूपाला प्राप्त झालेली बुद्धी आहे, आत्मस्वरूपाचा अनन्य विचार करणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला पंडा अशी संज्ञा आहे. आणि अशी पंडा ज्याला प्राप्त झालेली आहे तो पंडित, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ज्याला आपल्या बुद्धीनं परमतत्वाशिवाय अन्याचा विचार करायचा नाही तो पंडित, किंवा जो करत नाही तो पंडित, किंवा जो करू शकत नाही तो पंडित. आपण कोणत्याही अर्थाने घ्या, असा तू पंडित झाला पाहिजेस. पण पंडित होणं म्हणजे एका रात्रीत घडणारी प्रक्रिया नाही आहे. त्याच्याकरता विचाराची एक शृंखला असते. पांडित्यापर्यंत किंवा शहाणपणापर्यंत किंवा तत्वनिष्ठेपर्यंत पोचायचं असेल, एका निश्चित निर्णयापर्यंत आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेला समोर ठेवून जर आपल्याला जायचं असेल, तर तिथपर्यंत जाण्याकरता काही आपला आधीचा अधिकार काय आहे, तिथपासून ते तिथपर्यंत पोचण्यापर्यंत कोणकोणत्या टप्प्यावर आपण विचार केला पाहिजे याची एक भूमिका असते. याच्या मागे एक क्रमसंगती आहे, याच्यामध्ये एक विचारसंगती आहे, याच्यामध्ये संशय आहेत, याच्यामध्ये संशयाच्या निराकरणासह एका विशिष्ट विषयाच्या निश्चयाच्या संबंधानं केलेले निर्देश आहेत. आणि असं करत 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 18व्या अध्यायापर्यंत भगवंतानी अर्जुनाचं बोट धरून अर्जुनाला तिथपर्यंत पोहोचवलंय की जिथे अर्जुन हे प्रांजळपणाने कबूल करतो आहे की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मया च्युत स्थितोस्मि गत संदेहो करिष्ये वचनम तव. आता तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी हे करणार नाही म्हणणारा अर्जुन, तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, या भूमिकेवर येतो आहे. याच्या मधला जो प्रवास आहे ती गीता आहे. या मधला प्रवास म्हणजे गीता. मला युद्ध करायचं नाहीये या हट्टी विचारानं प्रवृत्त झालेला अर्जुन, तुम्ही म्हणाल ते मी करीन या स्वातंत्र्यापर्यंत येतो आहे. आणि भगवान सुद्धा अर्जुनाला तुला जे हवं ते तू कर इतकं स्वातंत्र्य देत आहेत. यथेच्छसी तथा कुरु हे भगवानही बोलतायत. आणि करिष्ये वचनम तव अशी अर्जुनही त्याचा प्रांजल कबुली देतोय. इथपर्यंतचा प्रवास ही भगवद्गीता. आणि हे सगळा हा प्रवास होत असताना या प्रवासामधले जे टप्पे आहेत, या प्रवासामधले जे थांबे आहेत, त्या थांब्यावरती एका विशिष्ट विचाराने येऊन स्थिर होणं आणि प्राप्त झालेल्या विचाराच्या संबंधामध्ये अंतःकरणामध्ये काही संशयाची उत्पत्ती होऊन त्या विचारातून अन्य विचाराचा प्रारंभ होणं आणि अंतिम विचारापर्यंत पोहोचण्याचा तो प्रवास चालू राहणं, ही प्रक्रिया आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहता येते. कशी बघायची? याच्या मागे एक सूत्र, याच्या मागे एक विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. त्या संबंधामध्ये मी आपल्याला बोलत होतो आणि तिथून मला या कर्मे इशू भजावा इथपर्यंत यायचं. याच्याकरता ही प्रस्तावना थोडीशी मागून केली आहे मी, विचाराचं अनुसंधान राहावं या दृष्टीने. विचार असा आहे की अर्जुन भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये जे बोलतो आणि दुसऱ्या अध्यायापासून भगवान जे बोलायला प्रारंभ करतात, त्याचा एकेका विशिष्ट अध्यायाच्या टप्प्यावर एक एक विचार आपल्याला प्रगत म्हणून विचारात घ्यावा लागतो, स्वीकारावा लागतो. सामान्यतः गीतेचा अभ्यास करणं म्हणजे नेमकं काय आहे? तर गीता वाचणं, गीता मुखोद्गत करणे, कुठलाही श्लोक म्हणता येणं, निर्दुष्ट पद्धतीनं म्हणता येणं, प्रसंगी त्या श्लोकाचा अर्थ व्यक्त करणं, अगदीच शेवट आपल्या दृष्टीने असेल तर त्या श्लोकावर प्रवचन करता येणं, याला जर गीता कळाली असं म्हणायचं असेल तर ती अंधश्रद्धा आहे. स्पष्ट बोलतो.
मला गीतेच्या एखाद्या श्लोकावर तासभर बोलता येतं, ही भूमिका माझ्या दृष्टीने कदाचित श्रोत्यांच्या दृष्टीने महत्वाची ठरत असेल, पण माझ्या व्यक्तिगत आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीने त्याला किती मूल्य द्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. याच्याकरता कुणी बोलून उपयोगाचं नाही आहे. स्पष्टपणाने गीतेचा अभ्यास म्हणजे गीता मुखोद्गत करणं आणि गीतेवर विश्लेषणात्मक पद्धतीनं टिप्पणी करता येणं हा गीतेचा अभ्यास नाही आहे. आपण ज्ञानेश्वरी पहा. माझ्या दृष्टीने, मी आता थोडंसं व्यक्तिगत बोलतो, हे वाक्य कदाचित माझ्या व्यक्तिगत विचाराच्या मर्यादेत असेल, असू देत, पण आपल्यासमोर आता मीच बोलतोय आणि तुम्हाला माझं ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणूनही आपण ऐकून घ्या हवं तर. परंतु माझ्या मर्यादित विचाराने मला असं वाटतं की भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीसारखी परिपूर्ण टीका ज्ञानेश्वरीच्या आधीही झाली नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही. माझ्या दृष्टीने माझा विचार मर्यादित असेल, मी मान्य करतोय. सगळ्याच टीकांचा मी अभ्यास केलाय असं मी म्हणणार नाही, पण जेवढ्या केवढ्या भगवद्गीतेच्या टीका मी पाहिलेल्या आहेत, थोड्याफार माझ्या बुद्धीच्या मर्यादेत अभ्यासलेल्या आहेत, त्याच्यावरून मला ही जाणीव होते आहे की गीते ज्ञानेश्वरी सारखी परिपूर्ण टीका, गीता जर खरी अभ्यासायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये, गत्यंतर नाहीये. का नाहीये, मी असं बोलण्याचं धाडस का करतो, तर ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या अभ्यासाचं जे सूत्र आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मांडून दिलंय, त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी जन्यजनक भावे अध्याय अध्यायाते प्रसवे ही भूमिका फार फार प्रकर्षाने मांडली. कशा पद्धतीनं त्याचा विचार करायचा आहे? अर्जुनाचा आध्यात्मिक प्रवास विचारात घेत असताना दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाचा विचार प्रवाह प्रवाहित झालेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे कळालेलं आहे त्याच्या अपूर्णतेतून तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. दुसऱ्या अध्यायातलं सगळंच कळालं असतं तर तिसरा अध्याय जन्माला आलाच नसता. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः आणि त्याच्या पुढे अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम या 2 श्लोकामध्ये तत्वज्ञानाचा अर्कच अर्जुनासमोर मांडलेला आहे. अविनाशी तु तद्विधी हे तर परमार्थाचं किंवा तत्वज्ञानाचं साध्य आहे. जे अविनाशी आहे ते तू जाण, ते जाणण्यामध्येच तत्वज्ञानाची परिपूर्णता आहे. आणि अविनाशी काय आहे हे कळण्याकरता नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः हे भगवंतांनी बोलून दाखवलंय. सताचा निर्णय करून सत जे अविनाशी आहे त्या अविनाशीला आपण यथार्थतेनं जाणणं म्हणजेच परमतत्वाचा यथार्थ बोध प्राप्त करून घेणं, याच्यात परमार्थाची साधारणपणाने परिसमाप्ती मानली जाते. मग हे दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला जर सगळंच कळालं असतं तर तिसऱ्या अध्यायात जन्माला यायचं काही कारण नव्हतं. तिसऱ्या अध्यायातलं सगळंच कळालं असतं तर चौथ्या अध्यायाचं काही कारण नव्हतं. असा विचार जर आपण करत गेलो तर 5व्या अध्यायातून 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाला 5व्या अध्यायापेक्षा 6व्या अध्यायामध्ये काय नवीन कळालेलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे, 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाला काय कळालं नाहीये म्हणून 8वा अध्याय भगवंताला सांगावा लागलेला आहे याचा शोध घेणे, आणि 8व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायापेक्षा अर्जुनाच्या ज्ञानामध्ये नेमक्या कोणत्या विचाराची वृद्धी झालेली आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत करत 18व्या अध्यायापर्यंत पोहोचणे, याला साधारणपणाने गीतेचा अभ्यास म्हणता येऊ शकतं. मी गीतेवर किती चांगलं बोलतो हा गीतेचा अभ्यास निश्चित ठरत नाही. कदाचित मी बोलू शकेन चांगला, वक्तृत्व ही कला वेगळी आहे आणि जाणीव ही भावना वेगळी आहे. जाणीवेच्या पातळीवर आपली प्रगल्भता ही नेहमीच वक्तृत्वातून अभिव्यक्त करता येते असा नियम जगताच्या पाठीवर कुठेही मांडता येत नाही. लक्षात घ्या, आपण मला जे कळालेलं आहे ते सगळंच मला मांडता येत नाही आणि दुर्दैवाने मी जे मांडतो ते सगळंच मला कळालेलं आहे असा मला दावाही करता येत नाही. स्पष्ट भूमिका आहेत. त्यामुळे आपल्या जाणीवेच्या पातळीवरची प्रगल्भता ही आपल्या अभिव्यक्तीचं निमित्त होईलच असं सांगता येत नाही. अभिव्यक्ती करण्याकरता मला पाठांतरही पुरेसं ठरू शकतं.
त्याच्याकरता जाणीव संपन्नतेची अपेक्षा प्रत्येक वेळेला ठेवली पाहिजे असं आजच्या युगामध्ये तरी म्हणण्याचं धाडस मी करत नाही. माझी भाषा थोडी आपल्याला कठीण वाटत असेल तर मला क्षमा कराल आपण. एखाद्या श्लोकावरचं चांगलं पाठांतर करून मी 1-1.5 तास श्रोत्यांना खिळवून ठेवू शकेन की नाही? ठेवू शकेन. तसं पाठांतर मला करता येईल. पण जर या 1.5 तासाच्या व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये काही प्रश्नावली निर्माण झाली तर त्या प्रश्नांचं समाधान मला माझ्या जाणीवेच्या पातळीवर करता येईल की नाही या संबंधात जर प्रश्नचिन्ह शिल्लक राहत असेल तर माझा अभ्यास हा चांगला अभ्यास आहे असं म्हणण्याचं धाडस करता येणार नाही. हा माझा मुद्दा आहे. त्यामुळं अर्जुनाची प्रगती ही विचाराच्या दृष्टीने प्रत्येक अध्यायागणी कोणत्या अर्थाने होते आहे. अर्जुन नष्टो मोहा इथपर्यंत जातोय. ज्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झालाय, ज्या मोहाचा परिणाम म्हणून अर्जुन शोकग्रस्त आहे. अर्जुन हे कबूल करतोय देवासमोर ज्ञानेश्वरीमध्ये, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे मनी तो तुझिया वाक्या वाचोनी न जाय आणिके. अर्जुन देवाला म्हणतोय, देवा हे सगळं माझं कुळ माझ्या समोर शत्रू म्हणून उभं आहे आणि यांना बघितल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जो शोक निर्माण झाला तो शोक तुझ्या समजावण्याशिवाय अन्य कुणाच्या शब्दातून निवृत्त होणार नाही आहे. तू मला समजावलं पाहिजेस. उचित काय आम्हा हे व्यभिचारेना धर्मा, आमचा योग्य धर्म काय आहे हे आम्हाला कळत नाही आहे. आम्ही धर्माधर्माच्या बाबतीत व्यभिचारी होतो. अधर्माला धर्म समजणे, धर्माला अधर्म समजणे हा धर्मसंबंधानं निर्माण झालेला वैचारिक व्यभिचार आहे. हा व्यभिचार जर आमच्या बुद्धीत निर्माण होत असेल तर आम्ही घेतलेला निर्णय हा स्व तर नाहीच नाही पण जगत कल्याणार्थही उपयोगाला येणार नाही. या भूमिकेतून अर्जुन देवाला पहिल्यांदाच हे सांगतो आहे की देवा हे तुम्ही मला सांगितलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात शोक निर्माण झाला. शोक निर्माण झाला असं म्हणणारा अर्जुन 18व्या अध्यायामध्ये शोक गेला याची कबुली देत नाही, तो मोह गेला याची कबुली देतोय. सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे मनी असं म्हणणारा अर्जुन नष्टो शोक हा म्हणत नाहीये, नष्टो मोह हा म्हणतो आहे. निर्माण झाला शोक आणि गेला मोह, या दोन्हीमध्ये काहीतरी अंतर्गत संबंध असेल की नाही? या दोन्हीमध्ये जन्यजनक भाव तरी असेल? या शोक आणि मोहामध्ये काहीतरी अनुबंध असेल? या दोघांच्या निर्मितीची एकमेकांच्या संबंधानं उपयुक्तता मानावी लागत असेल? या सगळ्याचा विचार करून अर्जुन म्हणतो, देवा माझा मोह गेला. निर्माण झाला होता शोक पण गेला मोह. मग मोह गेला तर शोक राहिला का? तर त्याचं उत्तर गीतेने आणि ज्ञानेश्वरीने आपल्याला हे दिलंय की मुळात शोकाचं कारणच मोह असतो. जिथे मोह आहे तिथेच शोक आहे. शोकाची प्रतीती मोहाशिवाय कदापि येणार नाही. ज्याच्या अंतःकरणात मोह नाहीये त्याला शोकाचे प्रसंग नाहीत. निश्चयात्मक विधान आहे हे वेदांताचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये मोह नाही त्याला शोकाचे प्रसंग नाहीत. मोह हा शोकाला जन्म देणार आहे आणि शोक जाऊ शकतो, पण मोह जर राहील तर तो मोह त्या शोकाला पुन्हा जिवंत करेल. याच्याकरता शोक निर्माण झालेला असेल आणि प्रतीती जरी शोकाची येत असेल, अनुभूती जरी शोकाची असेल तर निवृत्ती मोहाची करायची असते. शोकाकडे फार लक्ष देऊ नये. थोडंसं मानसशास्त्राच्या आधाराने आणि तत्वज्ञानाच्या आधाराने आपल्याला हे बोलता येऊ शकेल. मनुष्य नेहमी दुःखाचा अनुभव घेताना कार्यरूप दुःखाचा अनुभव घेत असतो, पण माणसाला जेव्हा दुःखाची निवृत्ती करायची असते तेव्हा कार्यरूप दुःखाच्या निवृत्तीत आनंद नसतो, तो कारणरूप दुःखाच्या निवृत्तीच्या मागे लपलेला असतो. माझं विधान मी पुन्हा एकदा सांगेन आपल्याला. मला काय म्हणायचंय हे आपण कृपा करून लक्षात घ्या. माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होतं त्या दुःखाचा जो अनुभव माणूस घेतो ना, तो अनुभव कार्यरूप दुःखाचा आहे. मी आपल्याला साधं सांगतो. एखादा मनुष्य माझ्यावर रागावला आणि त्याने मला मारलं, माझ्या हाताला लागलं, माझ्या गालावर त्याने काही मारलं, गालावर वळ उमटले त्याच्या हाताचे. मला वाईट वाटतं.
त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवलं असेल तर माझं काही रक्त निघालं, हाताला लागलं, तो माझ्यावर रागावलेला आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवलं. मला दुःख कशाचं होतं? मला लागलं याचं दुःख असतं. बघा केवढं लागलंय, केवढं रक्त गेलं, डॉक्टरने टाके टाकले या संबंधामध्ये, कातडं फाटलं होतं माझं, ते शिवावं लागलं. आता 15-20 दिवस मला घरी बसून राहावं लागेल, या जखमेची काळजी घ्यावी लागेल. केवढं लागलं मला, केवढं लागलं. माणसाला जी जखम डोळ्याला दिसते ना, ते कार्यरूप दुःख आहे, पण माझ्याबद्दलचा तिरस्कार हे कारणरूप दुःख आहे. ज्या तिरस्कृत भूमिकेतून त्यांनी मला मारलं, ज्या द्वेषाने त्यांनी मला मारलं, त्याच्यामध्ये मी कदाचित ही जखम दूर करू शकेन, कार्यरूप दुःखाची निवृत्ती होईल, पण त्याच्या अंतःकरणातला द्वेष जिवंत असेल तर हे कार्य पुन्हा पुन्हा माझ्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकेल, पुन्हा पुन्हा तो मला मारू शकेल. पण मी जर कारणरूप दुःख म्हणजे त्याच्या अंतःकरणातला माझ्याबद्दलचा द्वेषच दूर केला तर पुन्हा मला कार्यरूप दुःखाला सामोरं जावं लागणार नाही. सामान्य मानसशास्त्र आहे. आणि याचा विचार करताना अर्जुन म्हणतो माझ्या मनात शोक निर्माण झाला, हे कार्यरूप दुःख आहे, आणि माझा मोह गेला, हे कारणरूप दुःखाच्या निवृत्तीमध्ये आपल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होऊ शकते, हे भगवंतांनी ओळखलंय. आणि मग तिथपर्यंत नेण्याकरता भगवान अर्जुनाला ज्या भूमिका सांगत गेले, ज्या भूमिका मांडत गेले, त्या भूमिका पुढच्या भूमिका आहेत की ज्या पुढच्या भूमिकांना कुठेतरी मागच्या भूमिका जन्म देत आहेत. आणि ज्या मागच्या भूमिका जन्म देत आहेत त्या सगळ्या जनक आहेत. आणि पुढच्या भूमिका ज्या बुद्धीमध्ये निर्माण होऊन प्रगल्भता निर्माण होते आहे, त्या प्रगल्भतेच्या दृष्टीनं एक पाऊल टाकलं जात आहे, त्या सगळ्या जन्य भूमिका आहेत. आणि अशा जन्यजनक भावानं गीता ही पुढे जात राहते. आणि या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास करणं आणि या अभ्यासातून आपलं व्यक्तिमत्व अर्जुनाचा मागोवा घेत नष्टो मोहापर्यंत नेऊन पोहोचवणं हा गीतेचा अभ्यास ठरतो. गीतेच्या अभ्यासाचं सूत्र हे आहे. गीता पाठ करणं मान्य आहे, गीतेवर बोलता येणं मान्य आहे, गीतेवर प्रेम करणं मान्य आहे, गीतेचे श्लोक मुखोद्गत म्हणणं, अर्धा श्लोक म्हटला तर पुढचा म्हणता येणं मान्य आहे. मी याला गीतेची उपासना म्हणेन, गीतेचा अभ्यास म्हणण्याचं धाडस आत्ता करत नाही. ही गीतेची उपासना नक्की आहे. मी गीता पाठ करतोय, गीतेवर प्रेम करतोय, गीता मला पाठ झाली याचा मला आनंद आहे, ही गीता मी रोज म्हटली पाहिजे असा निश्चय मी करतोय, हे सगळे उपासनेचे विषय आहेत. पण जोपर्यंत माझ्यातला अर्जुन नष्टो मोहा म्हणत नाही आणि माझ्यातला अर्जुन नष्टो मोहा हा अशी प्रांजळ कबुली माझ्यातल्या भगवान श्रीकृष्णाला देत नाही, तोपर्यंत गीता मला समजली असं म्हणण्याचं धाडस माझ्याकडून तरी होणार नाही. याकरता म्हणून हे बोललो. आणि हे सगळं होत असताना, ही सगळी प्रक्रिया चालू असताना मुख्य विचार आणि मुख्य विषय काय आहे याकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये, हे लक्षात घेऊन थोडंसं स्पष्ट बोलतो. तत्वज्ञान हे विचारानं आपल्याला कितीही प्रगल्भ बनवत असलं तरी त्या प्रगल्भतेची प्रतीती आपल्याकडून होणाऱ्या कृतीतूनच होत असते, येत असते. मला तत्वज्ञान मान्य आहे, मला तत्वज्ञान समजतं, पण मला तत्वज्ञान समजतं हे तुम्हाला कसं समजतं? मला ज्ञान आहे असं मी म्हणतो, कारण प्रत्येक जणच म्हणतो मला कळतं. मला कळतं एवढं जरी मला कळलं असतं तरी सुद्धा वेगळं काही कळवून घेण्याची गरज पडली नसती. पण मला कळतं या भ्रमामध्ये नकळतपणाने मी आयुष्य घालवत राहतो. मला कळतं, हे मला कळतं असं मला वाटतं, हा माझ्याबद्दलचा भ्रम आहे. मला सगळं कळतं,